कोणासाठी विजू, कोणासाठी भाऊ, कोणाकरता विजय, तर आणखी कोणाकरता विजय कुमार असं म्हणत कधी भाऊजी, कधी पप्पू, कधी डॅडी, तर कधी सर झालेला, कधी आहोची हाक, तर कधी वरुण लतिकाचा काका, तर कधी पार्थ साद जियाचे आबा, एक ना अनेक संबोधनं, अशी बहुविध नामाभिधानं. आज 60 पूर्ण करणारं हे व्यक्तिमत्व. अशी अनेक संबोधनं लीलया निभावत पंडित विजय जकातदार झाले. त्याचीच ही चित्रमय झलक. सखाराम जकातदारांचा पणतू, अनंतरावांचा नातू आणि श्रीकृष्ण मंदाकिनीचा मोठा मुलगा विजय 13 जानेवारी 1949 साली जन्माला आला. तिळगुळ घ्या गोड बोलाचं ब्रीद घेऊनच जणू तो रांगू लागला. डेक्कन जिमखान्यावरच्या परांजपे चाळीत मोठा होऊ लागला. तिथल्याच बाल शिक्षण आणि भावे स्कूलमध्ये शिकला. 10x10च्या खोलीत इंजिनियर व्हायचं स्वप्न रंगवू लागला. कुसरोवाडियामध्ये शिकू लागला. जोशी, पारसनीस, फडके, मैदर्गी, कुलकर्णी, आराध्ये या मित्रात रमू लागला. व्हायलिनची आवड जोपासतानाच कधी भाटे काकांबरोबर हॉलिवूड सिनेमात डोकावू लागला. इतकंच काय, जादूचे प्रयोग करत कौटुंबिक कार्यक्रमात हात चलाखीही दाखवू लागला. वाडियातून DCEचा फर्स्ट क्लास मिळवून इंजिनियर झाला. धनुर्वाताचं जीवावरचं दुखणं झेलून उभा राहिला आणि दादा आईच्या तुटपुंज्या संसाराला मदत करू लागला. इंजिनियर होऊन इरिगेशन डिपार्टमेंट, मालेगावकर कन्सल्टंट, MIDC अशा वेगवेगळ्या नोकऱ्या करत मुंबईला RBI मध्ये रुजू झाला. डोंबिवली फास्ट पकडत कधी काकांकडं, कधी नाझऱ्यांकडं पेईंग गेस्ट बनत मुंबईमध्ये जम बसवण्याचा प्रयत्न करू लागला. 9-5ची लोकल पकडताना मात्र मन पुण्याकडेच धावत होतं. शनिवार रविवार पुण्यात दादा आईंची सेवा करत नंदा सतीशला शाबासकी देत मुंबईमध्ये जम बसवू लागला. RBI मध्ये टेक्निकल मॅनेजर पदापर्यंत उत्तम कामगिरी करत असतानाच तो दादांच्या ज्योतिष कार्यातही रमत होता. कधी कुंडली लेखन, तर कधी दादांच्या कार्यक्रमात सहभाग. अशातच सुखी संसाराचं स्वप्न बांधत होता. आणि चंद्रकांत आरकड्यांच्या जयश्रीशी गाठ पडली. लग्नगाठ जमली आणि डोंबिवलीच्या गुरुकृपाच्या 2 खोल्यांमध्ये संसार सुरू झाला. जयश्री जन्मानं मुंबईकर, धावपळ पचनी असलेली. दोघंही धावपळीची नोकरी करत संसारात रमले. आधी पल्लवी, मग पराग अशी मुलं झाली. त्यांची शिक्षणं, त्यांचं संगोपन आणि प्रियदर्शनी स्वतःची वास्तू असं स्वप्न पूर्ण झालं. तरी लक्ष मात्र आई दादांकडेच होतं. दादा सार्वजनिक ज्योतिष विश्वात रमलेले, तर आई शाळेची नोकरी करत नातेवाईकांसह नंदा सतीशच्या संगोपनासह अख्खं सारं कुटुंब सांभाळत होती. यात खरी मदत होती विजूची. 1980 साली आजीच्या साक्षीनं त्यानं आई दादांसाठी बंगला बांधला, मंदाश्री. मंदाश्रीमध्ये त्यानं दादांची 60-70 असो, नंदा नयनाचं लग्न असो, आईची निवृत्ती 60 असो, असे सारे कार्यक्रम यथासांग पार पाडले. तर तिकडं डोंबिवलीमध्ये जयश्रीच्या सहभागात दत्त जयंती, गणेश याग असे धार्मिक कार्यक्रम आणि परागची मुंज त्यानं पार पाडली. दादांचा मुंबईतला सहवास आणि पुण्यात आईकडं लक्ष. मुंबईतलं धावपळीचं जीवन, या मनस्थितीत त्याला पुण्यात यायचं होतं, पण जमत नव्हतं. दुर्दैवानं आईच्या मृत्यूनंतर त्याला पुण्यात ट्रान्सफर मिळाली, पण जयश्रीला नाही.
संसार डोंबिवलीत आणि नोकरी पुण्यात. तोपर्यंत दादांच्या सहवासात नंदा ज्योतिषाची दिंडी घेऊन निघाला होता. नोकरी घर सांभाळत भाऊ सुद्धा त्या दिंडीमध्ये सामील झाला, ज्योतिषामध्ये मग्न झाला. पत्नीच्या मृत्यूनंतर दादांनी मुंबई सोडलं. आईच्या इच्छेप्रमाणे सतीश विद्याचं लग्न आणि वरुणची मुंज मंदाश्रीच्या साक्षीनंच झाली. तेव्हा सुद्धा तोच खंबीरपणे मागे उभा होता. दादांचं मन मंदाश्रीमध्ये रमलं नाही. दादा आप्पा बळवंत चौकात आले. भाटे, दादा आणि विजू तिघही जणू काही ब्रह्मचारी आश्रमात राहत होते. चवीला अधूनमधून सतीशच्या गप्पा होत्या. अशातच दादांची 80 त्यानं डोंबिवलीमध्ये साजरी केली. नवीन मारुती कार घेतल्याचं हास्य त्यानं दादांच्या चेहऱ्यावर पाहिलं आणि दादा गेले. 3 मुलं, सुना, नातवंड यांना पोरकं सोडून. त्यावेळी त्यानंच तर सावरलं, सर्वांना बरोबर धरून ठेवलं. तोपर्यंत तिघा भावांचे संसार मार्गी लागले होते. तो आणि नंदा ज्योतिषात, सतीश आशयमध्ये मार्गी लागले होते. जयश्री बरोबर तो सिंगापूर थायलंड परदेशवारी करून आला आणि संदीपचं आगमन झालं. जबलपूरच्या चौहान कुटुंबियांशी सोयरीक जमली. पल्लूचं लग्न झालं. भाऊनं निवृत्ती घेतली. पूर्ण वेळ फलज्योतिष अभ्यास मंडळाला वाहून घेतलं. दादांबरोबर 30 वर्षांहून अधिक काळ काम केल्याचा अनुभव यातून संस्था भरभराटीला आणली. पोस्टल कोर्सद्वारे हजारो नवीन विद्यार्थी केले. अनेक शाखा प्रस्थापित केल्या. गुणवत्तेमुळे तो अल्पावधीत लोकप्रिय झाला. ज्योतिष ओनामा हे त्रैमासिक सुरू केलं. विजय कुमारचा तो पंडित विजय श्रीकृष्ण जकातदार झाला. अनेक पुरस्कार मिळाले. कृतज्ञता पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कारही मिळाले. स्वतः इंजिनियर असल्यामुळे ज्योतिषाचं फलित सांगणारी, लौकिकतेचं भान ठेवणारी पॉइंट सिस्टीमची तर्कशुद्ध पद्धती त्यानं तयार केली आणि जातकाच्या समाधानाची साठवण करत सरत्या काळामध्ये तो 60चा झाला. स्वतःच्या आणि इतरांच्या दुःखात आनंदात सहभागी होत तो समाधानाचं जीवन गाणं म्हणत आहे. तेच त्याचं जगणं आहे. माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे गाणे. यथा असो आनंद असू दे, यथा असो आनंद असू दे. प्रकाश किंवा तिमिर असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे. वाट दिसो अथवा न दिसू दे, गात पुढे गाणे गाणे. माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे गाणे.